मन्येसे यदि तच्छक्य मया दृष्टमिति प्रभु योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मनमव्ययम्। हे प्रभू, मला तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वर तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा। असे म्हटले आहे की बहुतेक इंद्रियाद्वारा मनुष्य भगवान श्रीकृष्णांना पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही, तसेच त्यांचा अनुभवही करू शकत नाही। परंतु प्रारंभापासून जर तो भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न झाला तर त्याला भगवंताचा साक्षात्कार होऊ शकतो। प्रत्येक जीव केवळ एक स्फुल्लिंगाप्रमाणे असल्यामुळे तो भगवंतांना पाहू किंवा जाणू शकत नाही। फक्त म्हणून अर्जुन आपल्या तर्कशक्तीवर अनुभव राहत नाही, उलट तो जीव या दृष्टीने आपल्या मर्यादत्वाचा स्वीकार करतो आणि श्रीकृष्णाचे अचिंत्य स्वरूप मान्य करतो। अर्जुन जाणू शकत होता की जीवाला अमर्यादित अनंताचे पूर्ण ज्ञान होणे शक्य नाही। जर अनंताने स्वतःला जीवासमोर प्रगट केले तर अनंताच्या कृपेनेच तो अनंताचे स्वरूप जाणू शकतो। या श्लोकामध्ये योगेश्वर हा शब्द सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण भगवंताची शक्ती अचिंत्य आहे। भगवंताची इच्छा असेल तर ते स्वतः अनंत असूनही स्वतःच्या कृपेमुळे स्वतःला प्रकट करू शकतात। म्हणून अर्जुना श्रीकृष्णाकडे त्याच्या अहेतुकी कृपेची याचना करत आहे। तो श्रीकृष्णांना आज्ञा करत नाही। जोपर्यंत मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन श्रीकृष्णांना शरण जात नाही आणि भक्तिमय सेवेमध्ये युक्त होत नाही, तोपर्यंत श्रीकृष्ण स्वतःला प्रगट करण्यास बाध्य नाही। त्याप्रमाणे आपल्या तर्कशक्तीवर विसंबून असणारे लोक श्रीकृष्णांना पाहू शकत नाही। श्री भगवान उवाच पश्य मे पार्थ रूपानि शतशोथ सहस्रशा नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च। श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे पार्थ, आता माझे ऐश्वर्य पहा। अलौकिक आणि नाना वर्णांनी युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे पहा। अर्जुन श्रीकृष्णांना त्यांच्या विश्वरूपामध्ये पाहू इच्छित होता। विराट रूप जरी दिव्य असले तरी ते प्राकृतिक सृष्टीमध्ये प्रगट झाले होते। याच ते रूप भौतिक प्रकृतीच्या तात्पुरत्या काळाच्या अधीन असते। ज्याप्रमाणे भौतिक प्रकृती व्यक्त आणि अव्यक्त होते, त्याप्रमाणे श्रीकृष्णाची विराट रूप ही व्यक्त अव्यक्त होते। श्रीकृष्णाच्या इतर रूपाप्रमाणे ते वैकुंठ लोकात नित्य स्थित नसते। भक्ताविषयी विचार केल्यास भक्त विराट रूप पाहण्यास उत्सुक नसतो, परंतु अर्जुन श्रीकृष्णांना या रूपामध्ये पाहू इच्छित असल्यामुळे श्रीकृष्ण आपले हे रूप प्रगट करतात।